देशमुख सर्कस मध्ये रमली असतो. दादा असं काय बोलतोय? आनंद बघ ना, चेहऱ्यावर किती ओसंडून वाहतोय. तुला खरं सांगू का, मला त्या वाड्यातल्या लोकांसोबत खरंच करमतं. इतकी लोक आहेत तिथे, गप्पा मारण्यात वेळ कधी गेला ना मला कळलंच नाही. अरे यार, आता तो ऋतिक आहे ना छोटा, त्याचा आणि माझा एक कॉमन फॅक्टर आहे, आई मिसिंगचा. जमलं आमचं त्यामुळे खूप छान. आणि ती हौसा पण खेळते. तिला बघितलं ना मला आपलं बालपणच आठवतं. अरे ते वाडा, ती माणसं, त्यांचा स्वभाव, त्या बायका. फुलाबाई आणि नेपथ्य. अरे हो, दोघींचं वेगळंच डिबेट चालू असतं रे दिवसभर. तर रंजना अक्का आहेत ना, सुधाकर दादांच्या आई, तर फार डेंजर आहेत. अरे खूप टोमडे मारतात दिवसभर. आणि त्या आजी, बापरे काय बोलतात दादा. त्या सगळीच माणसं ईर्षालेत रे. चिमणे, तू आणि मी सख्खे भाऊ बहीण, पण स्वभाव एकदम टोकाचे. म्हणजे तू कशी एकदम मिसळलीस त्यांच्यामध्ये. मला नसतं जमलं. हा, आता तुला गर्दी आवडलीच नाही ना दादा कधी. तू, मी, आई, बाबा आणि तुझे ते नेहमीचे 2 मित्र, ह्या पलीकडे तू कधीच गेला नाही. पण तुला मात्र पहिल्यापासून माणसांची, नातेवाईकांची, कुटुंबाची आवड रमायची असतो त्यांच्यामध्ये. कुटुंब आवडायचं तुला. तर तुझा नवरा, तुझं कुटुंबही तुला मिळालं नाही. मीही लग्न नाही केलं, पण माझ्याकडून हे कुटुंब तुला नाही मिळालं. बरोबर. तुला माणसांची आवड असून सुद्धा एकटे पण तुझ्या वाट्याला आलं. पण अजूनही वेळ नाही गेली दादा. बघ, तू खरंच लग्न करू शकतो अजूनही. बहिणी येईल, बाळ येईल. ते बाळ मस्त घरात दुडू 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 पळेल. मी त्याच्या मागे पळेल, तू घोडा बनशील. हे हसतो काय? मी सिरियसली बोलते. तू खरंच लग्न कर. मी शोधू का एखादी मुलगी? नाही नाही नाही, हे लग्न, बायको, संसार हे दूरच बरं आहे माझ्यापासून. दादा, या गोष्टी आपल्या हातात आहेत. आपण त्या का नाही ट्राय करायच्या? नाही नाही नाही, काही गोष्टी वेळेत घडाव्या लागतात. आता काय होईल, लग्नाची पत्रिका आणि पेन्शनचे पेपर्स एकाच वेळेस येतील. आणि तसंही आता थोड्यासाठी कशाला लग्न करायचं. दादा काय रे तू, जा फ्रेश हो, मी बघते जेवणाचं.